नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना. मी अश्विनी, अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज बनवत आहे कर्नाटक स्टाईलमध्ये एक मस्त झणझणीत अशी भाजी. म्हणजे आपली महाराष्ट्रामधले भाज्या खाऊन कंटाळले असतील तर नक्कीच ट्राय करून बघा. तर चणे आणि तोंडल्याची भाजी खूपच छान होते, नक्कीच ट्राय करा. आणि इकडे कर्नाटक साईडला तिला कडले आणि मनोले म्हटले जातात. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. कर्नाटक स्टाईलने आपल्याला तोंडल्याची आणि हरभऱ्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे गावठी हरभरं. सर्वप्रथम मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यात मीठ घालून मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकरला लावणार आहे. हरभरे शिजूपर्यंत आपल्याला तोंडली कट करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला उभी कट करायची आहे. जास्त लाल निघाली तर आपल्याला घ्यायची नाहीये, व्हाईट असेल तरच घ्यायची आहे. आपली तोंडली छान मस्त अशी कापून झालेली आहे आणि आपण आता एक पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपण हरभरे शिजून घेतलेले आहे, 3 शिट्ट्या काढून घेतलेले आहे. आता मस्त स्वच्छ धुतलेले तोंडले आपण त्याच्यात घालून घेणार आहोत. या पद्धतीने आपण सर्व तोंडली त्यात घालून घेतलेली आहे. त्याच्यात एक टोमॅटो, एक कांदा घालून घेणार आहोत. थोडंसं पहिल्यांदा आपण मीठ घातलेलं होतं, आता थोडंसं पुन्हा एकदा तोंडल्यापुरतं, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर हळद. आपण पुन्हा कुकरला लावून 1 शिट्टी घेणार आहोत काढून. आपल्या तोंडला शिजूपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. मसाल्यामध्ये काय लागतं ते दाखवते. मिरच्या घेतलेल्या 5-6, तिखट मिरच्या तुमच्या हिशोबावर, म्हणजे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट त्या हिशोबाने. मी 5-6 मिरच्या घेतलेल्या, लसूण 4-5 पाकळ्या लसूण घेतलेल्या, 1 कांदा कट करून घेतलेला छोटा, मेथी दाणे, बडीशोप घेतलेली अर्धा चमचा, 2 चमचे धने घेतलेले आहे, मोहरी, जिरं, 2 कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहे, 1 खवलेलं नारळ घेतलेला आहे, त्यात थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. हे आपल्याला भाजून घ्यायचे. त्याला आपण भाजून घेऊया. प्रथम आपण टाकून घेणार आहे जिरं, मोहरी. लगेच बडीशोप आणि मेथी दाणे टाकून घेतलेले आहे, धणे टाकून घेतलेले आहे, कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहे. आपल्याला काढून घ्यायचे आहे. याच तेलात आपण लसूण घालून घेणार आहोत. लसूण, कांदा भाजले. आपल्याला कट करून घेतलेले मिरच्या टाकायच्या आहे, त्याही थोड्या भाजून घ्यायच्या आहे. आपल्या मिरच्या छान भाजलेल्या आहे, आपण काढून घेऊया. आपला मसाला छान भाजून झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्याच्यात खोबरं घालून घेणार आहोत. फक्त आपल्याला गरम करायचं आहे. आपला मसाला थंड झालेला आहे, छान आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला मसाला बारीक झालेला आहे. थोडंसं पाणी घालून पण परत फिरवणार आहोत. आपला मसाला छान वाटून झालेला आहे. पहिल्यांदा आपण मिरचीत पाणी घालून वाटल्यानंतर खोबऱ्यामध्ये पाणी नाही घातलेलं आपण. आणि आपलं चणा आणि तोंडली छान उकडलेली आहे. आता आपण फोडणी घालूया. तेल छान तापलेलं आहे. जिरं, मोहरी घालून घेऊया. कढीपत्ता, लसूण, वाटलेला मसाला घालून घेऊया. सर्व मसाला घालून घेतलेला आहे. छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. एकदम सुक्का झाला पाहिजे आपला मसाला. थोडंसं मीठ घालून घेऊया. आपण पहिले भाज्यामध्ये मीठ घातलेलं आहे, चण्यामध्ये. आपला मसाला छान परतलेला आहे बघा, मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपण त्यात हरभरे आणि तोंडले घालून घेऊया. छान परतून घेऊया एकदा. बघत असताना आपले छान होत आलेले आहे. बघत असाल आपली भाजी खूप छान अशी झालेली आहे. सुगंधही खूप छान सुटलेला आहे. मस्त, नक्की ट्राय करून बघा. बघत असाल खूप छान प्रकारे आपली
कर्नाटक स्टाईल हरभरे आणि तोंडलीची भाजी झालेली आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कशी वाटली नक्कीच सांगा कॉमेंट्समध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी संग. तोपर्यंत बाय.